आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विधिमंडळातील लॉबीत झालेल्या राड्याची। आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडल्याचं प्रकरण। शरद पवार गटाचं मध्यरात्री आंदोलन करण्यात आलं। मध्यरात्री 3 वाजता विधान भवनाबाहेर निदर्शनं करण्यात आली। पोलिसांनी आव्हाडांना यावेळी फरफटत नेलं। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच आंदोलनादरम्यान पोलिसांनी आव्हाडांना अक्षरशः फरफटत नेलं। मध्यरात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने ही निदर्शनं करण्यात आली होती। कार्यकर्त्यांना अडवण्याकरता आणि आपण पाहू शकतो की रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आज विधान भवनामध्ये गोपीचंद पडळकर अरे मक्कोका का आरोपी तुम्हारे हाथ से भाग जाता है मार के। मक्कोका का आरोपी खून जिसने किया है वो आरोपी निकल जाता है। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है। अरे मक्कोका का मारणारा कुठे? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जातायत, त्याला तंबाखू मळून काय देतायत। चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर येते, कुठे आहेत ते चव्हाण? कुठे आहेत चव्हाण? आमच्याकडे व्हिडिओ आहे, आम्ही दाखवतो व्हिडिओ। म्हणजे एवढी सरबड आहे, एवढा सत्ता। अरे आम्ही आंदोलनाचेच कार्यकर्ते आहोत, लहानपणापासून हेच धंदे केले आम्ही। तर शरद पवार गटानं आंदोलन केलं। या आंदोलनावेळी आव्हाड आक्रमक झाले होते आणि त्यानंतर पोलिसांनी आव्हाडांना अक्षरशः फरफटत नेलं। तीच ही दृश्य आपण पाहतोय। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते त्यासोबतच जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले होते। तर एकीकडे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते आपापसात भिडले, त्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान या राड्यानंतर आव्हाडांनी ट्विट केलंय, पाहूया। तर कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर आक्रमक झाले होते आव्हाड। त्यांनी ट्विट केलं, पडळकरांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुखला विधान भवनात मारहाण केली। यानंतर मारहाण करणारे विधान भवनातून पळून गेले। पोलिसांनी मार खाणाऱ्या माझ्याच कार्यकर्त्याला पकडलं। विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला नेण्याचा घाट घातला। म्हणजे मार खाणारा आमचा कार्यकर्ता, पळून जाणारे पडळकरांचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करतंय? तर आमच्या कार्यकर्त्यांवर। सत्ताधाऱ्यांना इतकं शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिलं नव्हतं। या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही। मी इतकंच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं ट्विट आक्रमक झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे। तर पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। आमच्याच कार्यकर्त्याला मारण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी आमच्याच कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं, त्यामुळे प्रशासनावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर केलेल्या कारवाई विरोधात देखील जितेंद्र आव्हाड यांनी काल आंदोलन केलं।
तर ज्याला मारहाण झाली त्यालाच ताब्यात घेण्यात आलं। त्यामुळे जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले होते। त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अक्षरशः फरफटत नेलं। दरम्यानच कार्यकर्त्यांमधील या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय आणि त्यातून सरकार त्यासोबतच प्रशासनावर देखील सडकून टीका केली आहे। आंदोलनादरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठिय्या मांडण्यात आला होता। जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। आणि याच राड्यासंदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, ज्या विधिमंडळात कायदे पारित होतात, कायद्याबाबत चर्चा होते, त्याच विधिमंडळात कायद्याचे धिंडवडे उडवले गेले। प्रणिता, काल हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो विधान भवन या ठिकाणी झालेला आहे। पावसाळी अधिवेशनाचा समाप्ती जी आहे ती सध्या सुरू आहे आणि त्यामध्येच काल संध्याकाळी जे आहे फ्रीस्टाईल हाणामारी विधान भवन परिसरामध्ये पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर मात्र जे आहेत अजून पुढे जे आहे रात्री 3 वाजेपर्यंत मध्यरात्रीपर्यंत जे आहे जितेंद्र आव्हाड याच ठिकाणी होते। आणि अधिक माहिती घेताच मला असं देखील समजलेलं आहे की जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर त्यांनी आंदोलन तर रात्री 12:15च्या दरम्यान केलंच, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ज्यावेळेस पोलिसांनी जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जितेंद्र आव्हाड गाडी समोर आले, गाडी समोर झोपले आणि अक्षरशः गाडीच्या खालपर्यंत जे आहेत ते गेले होते। त्यांनी समोरचं गाडीचं हे जे असतं मडगाड जे असतं ते देखील त्यांनी पकडलेलं होतं, ते निघालं देखील। खरं तर नितीन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या हवाले त्यांना करण्यात आलेलं आहे आणि त्यांना विधान भवन परिसरातनं घेऊन जात असताना जे आहे हे सर्व प्रसंग जो आहे तो घडलेला आहे। सोबतच नितीन देशमुख यांचा काल जे रुग्णालयामध्ये मेडिकल टेस्ट जी आहे ती देखील झालेली आहे आणि मेडिकल टेस्ट नंतर पोलिसांनी नितीन देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट होऊ दिलेली आहे। दोघांमध्ये चर्चा झालेली आहे, संवाद झालेला आहे। त्यानंतर मात्र जितेंद्र आव्हाड यांनी आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतलं आणि त्यानंतर जे आहेत ते आपल्या निवासस्थानी निघून गेले। खरं पाहायला गेलं तर पडळकरांचे सर्व समर्थक जे होते, जे आरोपीच्या पिंजऱ्यात सध्या आता पाहायला दिसून येऊ शकतात, कदाचित आज ते आता सध्या फरार आहेत किंवा ते काल विधान भवनमध्ये नव्हतेत, पण मात्र नितीन देशमुख ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनाच अटक केलेली आहे आणि हे कुठेतरी चुकीचं आहे अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड हे सातत्याने काल रात्री सांगताना दिसून आले होते। काल आव्हाड आणि त्यांचे समर्थक जे आहेत या ठिकाणी ठिय्या आंदोलन त्यांनी दिलेलं आहे आणि याचेच पडसाद आज देखील दिसून येऊ शकतात। 11-11:30 वाजताच्या दरम्यान जितेंद्र आव्हाड हे विधान भवन मध्ये येतील अशी माहिती त्यांच्या सहाय्यक जे स्वीय सहाय्यक जे आहेत त्यांच्याकडनं मिळत आहे। आज ते नेमकी काय भूमिका ठेवतात, आज नेमकं ते अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फ्रीस्टाईल हाणामारी काल झालेली आहे, कपडे फाटेपर्यंत मारलेला आहे, शिवीगाळ विधान भवन परिसरामध्ये झालेली आहे। विधान भवनाच्या लॉबीमध्ये हा सगळा प्रकार संध्याकाळी 6 वाजता जो आहे 5:45 वाजता हा घडलेला आहे। प्रणिता, नक्कीच शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।